नमस्ते मंडळी. तर आज बघा इथे परत एकदा आपल्याला खारीक खोबरे डिंक लाडूची ऑर्डर आहे. तर त्याच्यासाठी कढईत तीळ पहिले मी भाजून घेत आहे. हे तीळ मी जास्त घेतलेले आहेत कारण की तीळ लाडूची पण ऑर्डर आहे. तर यातले थोडे तीळ मी तीळ लाडूसाठी काढून ठेवणार आहे. तर मंद गॅसवर सतत हलवत हे तीळ चांगले भाजून घ्यायचे, म्हणजे आपले लाडू खमंग आणि खरपूस होतात. भाजलेले तीळ एका मोठ्या भांड्यात आपल्याला काढून घ्यायचे आणि पसरून ठेवायचे आहेत, म्हणजे ते गार होतील. याच्यानंतर आता खोबरे किसून तेही बारीक करून मी कढईत भाजून घेत आहे. खोबरेसुद्धा मंद गॅसवर खरपूस असे भाजायचे आहे. मोठा गॅस करून भाजून चालणार नाही, कारण की ते काळे होईल आणि लाडवाला काळा कलर येईल, म्हणून मंद गॅसवर भाजायचे. मोठ्या भांड्यात खोबरे भाजून पसरून ठेवायचे आहे. थोडे तूप घेऊन मी आता कढईत खारीक फोडून त्याच्या बिया काढून भाजून घेत आहे. असे खारीक भाजल्यामुळे ते व्यवस्थित बारीक होते व लाडूही खमंग लागतात. आपले लाडू खराबही होत नाहीत आणि ते जास्त दिवस टिकतात. भाजून झाल्यावर खारीक मोठ्या भांड्यात खोबऱ्याबरोबरच काढून घेतलेले आहे. आता परत थोडे जास्त तूप टाकून मी डिंक तळून घेत आहे, कारण की आपल्याला डिंक खारीक खोबऱ्याचे लाडू बनवायचे आहेत. डिंक थोडे थोडे घेऊन मंद गॅसवर चांगले फुलवून घेऊन भाजून घ्यायचे आहे किंवा तळून घ्यायचे आहे. हे डिंक चांगले फुलल्यानंतर त्याच मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. पण डिंक तळत असताना गॅस पण मंदच ठेवायचा आणि चांगले फुलवून ते भाजायचे आहे. इथे बघा मी थोडे थोडे डिंक घेऊन भाजू किंवा तळत आहे. सगळे एकदम डिंक कढईत तळायचे नाही, त्याच्यामध्ये डिंक कच्चं राहण्याची शक्यता असते. आता परत एकदा थोड्या तुपामध्ये ड्रायफ्रूट्स मी तळून घेत आहे, म्हणजेच आपले लाडू खमंग खुसखुशीत होतील. ड्रायफ्रूट कच्चे घातल्यामुळे लाडू खराब होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे तसे करायचे नाही. इथे मी ड्रायफ्रूटमध्ये बदाम, काजू आणि थोडे पिस्ते घातलेले आहे. तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट तुम्ही घालू शकता. हे ड्रायफ्रूट मी मोठ्या भांड्यात काढून घेतलेले आहे. आता या भांड्यामध्ये खोबरे, तळलेले डिंक आणि ड्रायफ्रूट आणि खारीक असे सगळे मिश्रण झालेले आहे. हे मिश्रण थंड करण्यासाठी हे ठेवल्यानंतर मिक्सरमधून हे सगळे बारीक वाटून घेतलेले आहे. इथे कढईत मी तुपात गुळाचा पाक करून घेतलेला आहे आणि ते आपल्या या बारीक केलेल्या मिश्रणात मी ओतत आहे. आता गरम असताना त्यात हात घालायचा नाही, म्हणून उलटाने नाही मी सगळे एकत्र करून हलवून घेत आहे. कारण गूळ फार गरम आहे, त्यात हात घालून चालणार नाही. याच्यानंतर आता थोडे कोमट असतानाच लाडू वळायला सुरुवात करायची आहे. मिश्रण थंड झाल्यानंतर लाडू होणार नाहीत, त्याच्यामुळे मिश्रण कोमट किंवा थोडे गरम असताना लाडू करून घ्यायचे आहेत.
लाडू चांगले बांधून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असे गोल करून घ्यायचे आहेत। सगळे इथे लाडू मी करून घेतलेले आहेत आणि आपली ही डिंक खारीक खोबऱ्याची ऑर्डर लाडूंची तयार आहे। धन्यवाद।